नमस्कार, मी कोल्हापूरची अन्नपूर्णा. आजपासून आपण सुरू करत आहोत एक खास मॉर्निंग नाश्ता सिरीज. या सिरीजमध्ये आजचा पहिला पदार्थ आहे सगळ्यांचा आवडीचा, प्रत्येक घरात हमखास बनणारा आणि सकाळच्या नाश्त्याची शान असलेला कांदे पोहे. पोहे म्हणजे फक्त नाश्ता नाही, तर घरच्या स्वयंपाकाची, मायेची आणि सकाळच्या प्रसन्न व सुरुवातीची चव. आज आपण बनवणार आहोत एकदम मोकळे, मऊ लुसलुशीत, चटपटीत आणि गरमागरम कांदे पोहे, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने. सर्वप्रथम मी घेतले आहेत 1 वाटी जाड पोहे. आज मी फक्त एका व्यक्तीसाठी पोहे बनवत आहे. हे पोहे मी गाळणीमध्येच घेणार आहे. पोहे भिजवताना ही पद्धत वापरली तर अतिरिक्त पाणी लगेच निघून जातं आणि पोहे ना खूप कोरडे राहतात ना गीच्च होतात. पोहे हलक्या हाताने पाण्याने धुवून घेऊया आणि पाणी पूर्ण निथळू देऊया. छान पोह्यांचे पहिलं गुपित म्हणजे पोहे भिजवताना पाण्याचा अंदाज. जास्त पाणी म्हणजे गीच्च पोहे आणि योग्य पाणी म्हणजे मोकळे पोहे. इकडे आपण 1 कांदा, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. आता कढईमध्ये घालूया 1 ते 2 चमचे तेल. सर्वप्रथम त्यामध्ये शेंगदाणे घालून ते छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. शेंगदाणे बाजूला काढून त्याच तेलात घालूया जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. फोडणीचा खमंग सुगंध आला की त्यामध्ये हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा घालूया. कांदा छान पारदर्शी किंवा लालसर होईपर्यंत परतूया. कांदा फोडणीचा हा खमंग वास आला की समजायचं आज नाश्त्याची सुरुवात भारी झाली आहे. पोह्यामध्येच घालूयात हळद, मीठ आणि गरजेनुसार साखर. लालसर कांद्यामध्येच हे पोहे घालून 5 मिनिटं वाफ काढायची आहे. त्याच्यानंतर 1 अर्ध्या लिंबाचा रस पिळून कोथिंबीर आणि शेंगदाणे घालून 2 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि आपले गरमागरम पोहे खाण्यासाठी रेडी झाले आहेत. शिजलेले पोहे म्हणजे मऊपणा आणि चवीचा सुंदर संगम. आपल्या साध्या पोह्यांना मिळालेली आहे आंबट, गोड, तिखट आणि खमंग अशी एकदम भन्नाट चव. चला तर मग सर्व्ह करूया. असेल तर वरून शेव, फरसाण, ओलं खोबरं किंवा डाळिंबाचे दाणे घालून आणखी चविष्ट करू शकता. आज मी पोह्यांवर फरसाण, डाळिंबाचे दाणे आणि थोडासा कांदा, कोथिंबीर घालून सर्व्ह करणार आहे. आंबट लिंबू, खमंग फोडणी, कुरकुरीत शेंगदाणे आणि मऊ लुसलुशीत पोहे. सकाळच्या नाश्त्याची यापेक्षा भारी सुरुवात अजून काय असणार? पोहे कसे बनतात? शेंगदाणे जास्त की फरसाण जास्त? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच साध्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपीजसाठी कोल्हापूरची अन्नपूर्णा चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि आपल्या घरच्या चवी जपत राहा.